दक्षिणे लक्ष्मणो यस्य वाणी तु जनकात्मजाय पुरतो मारुतिर्यस्य तम वन्दे श्री रघुनंदनम। श्री गणेशाय नमः, श्री सीतारामचंद्रभ्यो नमः, माता पितरास्य नमः, गुरुदेवताभ्यो नमः। ऐका श्रीराम नामाची नवाळी, शीश वंदिगा पाताळी, कैलाशी शिवचंद्रमौळी, कथा भूमंडळी पवित्र। मागील अध्यायाची कथा आपण सर्व लोकांनी संत एकनाथ महाराज बोलतात भावार्थ रामायणामध्ये, जैशी प्रारब्धाची उभारी आईशीच बुद्धी उपजे शरीरी, आणि तोच नेम घडे निर्धारी संशय नाही।
जसं तुमचं प्रारब्ध आहे तशी तुम्हाला आपोआप बुद्धी येणार. आपण सहज बोलतो, अरे थोडा वेळ नसता गेला तिकडं तर कशाला असं. पण ती बुद्धी प्रारब्धाच्या अनुसार चालते आणि त्याच अनुसार राजा दशरथाकडून, दशरथ राजा काही सामान्य, वा वा वा, अरे ज्यांची कीर्ती स्वर्गात, ज्यांची कीर्ती पाताळात आणि ज्यांची कीर्ती मृत्यू लोकात, त्या दशरथ राजाला स्वर्गामधून युद्धासाठी आमंत्रण येतं. म्हणजे काय तो सामान्य युद्ध आहे? ज्याला जी गोष्ट येते, आमचे मृदुंगाचार्य यांना आमंत्रण येते, आमच्याकडे आज संध्याकाळी या. गायकाला येते, तुम्ही भाविक माणसं, तुम्हाला बी आमंत्रण येते, ऐकायला या. एवढा मोठा दशरथ राजा, की स्वर्गामध्ये ज्याची कीर्ती वाखाणली जाते, त्या दशरथ राजाला कुठल्या प्रकारचं कारण नसताना 3 ब्रह्महत्या घडल्या. आणि ब्रह्महत्या काय सामान्य गोष्ट नाही. काही काही माणसं म्हणते आपण काय मुद्दाम मारलं होय कुठं, त्या अचानक गाडी खाली आलं. पण ते पाप हे मुद्दाम करा, सहज करा, फळ भोगावाच लागतं. तुमच्या रोजचं उदाहरण सांगू. इष्ट्यावर पाय चुकून पडला काय, मुद्दाम दिला काय, चटका त्यावलाच. ही पापाची परिस्थिती. ब्रह्महत्या पाठीमागा लागली, ब्रह्महत्या झोप येऊन देत नाही. अंग टाकलं की तिला उठवते, त्याला अन्न गोड लागत नाही, चांगलं कार्य करू देत नाही, वाईट कार्य करायला प्रवृत्त करते. मग आपण म्हणतो पापी पापी. पापी नाही, त्याच्या मागे ती भ्रांती आहे. दशरथ राजाच्या पाठीमागे ती हत्या लागली, झोप आहे ना. ती ब्रह्महत्या एकदा भगवान शंकराच्या पाठीमागे लागली होती. आता शिवपुराणाची कथा तर सांगून देतो. ती हत्या एकदा गोमातेच्या पाठी लागली, गाईच्या. त्या ब्रह्महत्येचं परीक्षालन शिवपुराणामध्ये कथा आहे. कर्म धर्म संयोगाने राजाला झोप यायला, राजा रात्री 12 वाजता उठायचा आणि जायचा, गुरु महाराज मला झोप येत नाही. फार मोठा रोग येऊ तू झोपेचा, लई लोकांना रोग येतो, सगळं होतं पण झोपच येते. तुम्हाला नाही झोप कोणी? ही भगवान शंकराची अर्धांगिनी जी महाशक्ती, तिला निद्रा देवी म्हणतात. हिचा जन्म विंध्य पर्वतावर झाला. गेले कोणी तर बघा, निद्रा देवीचं मोठं मंदिर आहे विंध्य पर्वतावर. ती आकाशातून प्रथम तिथं उतरली. तिला निद्रा देवी म्हणतात. तुमच्या गावच्या लक्ष्मीचे आहे, पुढे लक्ष्मीचे मंदिर आहे इकडे, त्या मंदिरात जी बसली तीच निद्रा देवी, तीच झोप. आणि ती निद्रा देवी झोप येऊ देत नाही. काय काय ब्राह्मणाला आपण विचारायला गेलो ना, लय आठी ते म्हणते
5 सोमवारात करा, उद्यापन करा, काहीतरी सांगावं लागत. आम्हाला विचारलं, आम्ही काहीतरी सांगत होतो. आता कसं कसं पाठलंय मला काही समजत नाही म्हणजे आपण आज्ञेने ठरवतो. वशिष्ठाला ब्रह्महत्या कळाली, पण राजाला सांगितलं तुम्ही यज्ञ करावा. त्या काळामध्ये यज्ञ केला जायचा, आता यज्ञाची गरज नाही. कृतया ध्यायतो विष्णू त्रेतायाम मख द्वापारे परिचर्या नाम कलियुगात तत् हरिकीर्तन. कृतयुगामध्ये तप करावं लागायचं, त्रेतायुगामध्ये यज्ञ करावं लागायचं, द्वापारी मध्ये परिचर्या म्हणजे सेवा करावं लागायची, आणि कलियुगामध्ये फक्त फक्त हरिकीर्तन. जर कलियुगामध्ये हरिकीर्तन केलं तर तुमचं हरिकीर्तनाने सुद्धा उद्धार होतो कलीमध्ये. आपल्याला किती मोठे साधनं बाजूला टाकलं, सोपं दिलं, गरीब माणसे आपण. राजाने ताबडतोब हुकूम सोडला, चला अधिकाचा मासे कोणता दिवस चांगलाच, उद्या परवा दिवशी सकाळी यज्ञाला सुरुवात करायची. राजा बोले तर हरे, त्याला काय कुठून पैसे पाहायचे का लोन मंजूर व्हायचे. सगळे लोक कामाला लागले. सर्व अयोध्या नगरी स्वच्छ बनवली. सडे, रांगोळ्या, गुढिया, तोरण, मंगल वाद्य वाजू लागले. स्वर्ग आणि पाताळात संदेश पाठवले. 56 देशाचे राजे आमंत्रित केले, सगळे ऋषी मुनी. आणि उद्या यज्ञ म्हणून आजच मुक्कामाला. पहिले असंच होत, आता फोन करून विचारते किती टाइम दिला लावायला आणि मग येते. तसं नव्हतं. माझ्या लग्नाला 8 दिवशी मुक्कामाला होतो आम्ही. बैल गाड्या होत्या तरी 3 गाड्याच्या धावा पाहिजे वाटत. सगळे ऋषी मुनी आदल्या दिवशी मुक्कामाला संध्याकाळच्या टाइमात. आणि सकाळच्या पारी राजाने स्नान वगैरे करून वशिष्ठ ऋषी आले. राजा, तुम्हाला दिवसभर उपवास करावा लागला. 3 वेळेला स्नान करायचं आणि कोणाच्या अंगाला शिवायचं नाही. तुमच्या हातामध्ये यज्ञ कंकण बांधायचे आणि तुम्हाला आहुतीला बसेल माहिती. राजा पहिलं स्नान केलं, दुसऱ्या स्नानाला गेला. तो अचानक अनोळखी एक नोकर दारात आला. त्या नोकराने रेशमाच्या कापडामध्ये गुंडाळलेला एक लखोटा राजा पुढे ठेवला. लखोटा म्हणजे पत्र लिहिले. राजानं पत्र वाचून बघितलं. पत्र लिहिलं होतं 33 कोटी देवांचा राजा इंद्र. आणि पत्रामध्ये ते लिहिलं होतं अयोध्याधीश राजाधिराज दशरथ महाराज गेल्या 7 दिवसापासून स्वर्गामध्ये देवांचं राक्षसांचं युद्ध चाललंय. वर दररोज देवाचा पराभव, राक्षसाचा विजय. कारण ते खाके नाही होते, आपल्यावानी नाही. तो रात्री सांगायचं मी विसरलो. रावणाची एक बायको 3 पोट्याच्या भाकरीने गेला एकटीला. तो पंक्ती नव्हता. पंक्तीला काय तिने थोडा असत. वांग्याचं भरीत खायचं तर 1 ट्रॉली भर वांगे. एवढे दणकट राक्षस देवाचा पराभव केला. राक्षसाला नीती नाही. ज्याला नीती नाही त्याला राक्षस म्हणतात कलियुगात. ज्याला रीत नाही
इथवरच बांध आहे तरी तो त्याला होतो ती थोडी. याला सामान्य राक्षस, गरीब राक्षस, भामटे राक्षस, हे राक्षसच आहे. देवांचा पराजय व्हायचा. देव म्हणायचे नाही भाऊ, लग्न पाणी घ्यायचे कस काय जायचं, हे नियम पाळीत बसले पराजय घ्यायचा, दररोज पराजय. पण राक्षसांचा गुरु होता शुक्राचार्य, त्यांनी सांगितलं दररोज तुम्ही म्हणता आज पाऊस आला, काल आमचं पोट दुखायला, हे कारण सांगा. उद्या ज्याचा विजय होईल त्याच्या ताब्यात इंद्रपद. देव म्हणले गेला गेलो पदच, कारण सरळ मार्गाने नाही मिळत हो. सगळे देव घाबरले, आता काय करावा. संध्याकाळी इंद्राला झोप येणार म्हणून पत्र लिहिलं, कोणाची तरी मदत मागवा. म्हणजे कोणाची मदत मागवा, म्हणजे त्रिभुवनामध्ये ज्याची ख्याती आहे, का धनुर्विद्येमध्ये नुसता रामच नव्हता धनुर्धारी, दशरथ. म्हणून त्याचं पत्र आलं, राजाने वाचलं, पत्र खाली ठेवलं आणि लगेच हुकूम सोडला, पूर्व दरवाजाला माझा रथ तयार करा. ते म्हणे काय भांडण, काय नाही म्हणले मी स्वर्गाला जातो युद्धाला. बायको म्हणली का तुम्हाला काही समजत आहे, आपल्या घरी किती लोक आले, महाराज आले, कोकाण्यावरून आले, आणखीन कुठून कुठून आले, आणि तुम्ही. त्यांनी सांगितलं आधी लगीन कोंढाण्याची आणि नंतर आपल्या पोराची. अगोदर स्वर्गातलं पद राखलं तर यज्ञ करता येईल. यज्ञ उद्या सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, राजा स्वर्गाला युद्धाला जातोय. पण जाताना तुम्हाला सगळ्याला सांगतो कुठेही जा, रात्री सांगितलं बायकोला विचारल्याशिवाय सांगून आले का शेठजी, त्याचे उपयोग कथा तुम्हाला पचणार नाही. दशरथ राजा गेला कैकेयीच्या महालाला, सांगितलं मी स्वर्गाला जातोय, सकाळी त्याला पद मिळून देतोय आणि उद्या संध्याकाळी घरी येतोय. उद्याचा यज्ञ परवा. ती म्हणजे स्वर्गाला कधी जायचं, ते म्हणजे निघालो, ते मला यायचं. तेव्हा तो बावळा ठेका, तो पाण्याचा वरून शेकाय, दिंडीत यायचं काय. अरे तिथं युद्ध आहे, धरार मारा. ती म्हणली मी मेले तरी चालेल, मी येणार म्हणजे येणार. लगेच पदर पखाडा केला असा सोडला ना. आता काय करा, तिने विचार केला आपल्या नवऱ्या बरोबर स्वर्ग पाहायला भेटल, तसं गेलं तर माझं येता येत यांच्या बरोबर जाते. यांची निश्चित नजर टाकी दे, मग गावातल्या बायाला बोलून यायचे नाही. मी हा माझ्या नादी लागू नका, मी मुंबई पाहिली. हट्ट धरला तेवढ्यामध्ये वशिष्ठ ऋषी आले. काय म्हणजे स्वर्गाला चाललो, पण ही महाराजांनी सांगितलं नेह तिला. आता महाराजांच्या पुढे काही बोलता येत नव्हतं, आणि पहिले असे नव्हती तुमच्यासारखी. 2-2, 4-4 लेकर उस्तर आम्ही बायको संग कोणाच्या समक्ष नव्हतं बोलत. चोरून त्याच्यात इंटरेस्ट होता. सगळं उघड झाले, मला तुमचा इंटरेस्टच गेला. ती तुम्हाला खायना, तुम्हाला काही करा,
झाकलेली वस्तू झाकली म्हणून शाबास. दशरथ राजा म्हणला आवर आवर म्हणलं तिला काय 2-4 बास्केटी 2-4 सुटकेशी पटकन रथात टाकल्या आणि सगळ्याच्या आधी जाऊन बसलो. जाम फुटलं होतं. दशरथ राजा बसला. सारथ्याला सांगितलं तुम्ही खाली उतरा, तुम्हाला येता येणार नाही. ही माझी अर्धांगी म्हणून सांगितलं. स्वतःच्या हातामध्ये घोड्यांची दोर पकडली आणि येशीच्या द्वारापाशी सगळा गाव जमला आपल्या राजेला शुभेच्छा देण्यासाठी. राजाने सांगितलं चिंता करू नका, संसाराचा धंदा नीट करा आणि देवाच्या नावाचं भजन करा. श्रीराम जय राम जय जय प्रभु रामचंद्र भगवान की जय. मामा भी आली. बरं झालं यातल्या तुम्हाला बोलायचंच होतं चांगलं, पण एक मी आजची दिवस कॅन्सल. दशरथ राजाने घोड्याचे दोर टाईट केल्याबरोबर ते का आपले घोडे होते काय 17 घोडीची. या घोडं तर असं मी पाहिलं गाव आल्यावरती आणि हाणलं का माग सरायचं. मी म्हणलं असं कमी करत ते म्हणे त्याला माग सरायची सवय. म्हणलं मग त्याचं तोंड चिचुली कर मग ते कोपाऱ्याला नेत घोडीची दोर पकडल्याबरोबर अरे वाऱ्याच्या वेगाने घोडी पडू लागली. दुसरा झटका दिला, घोड्याने जमीन सोडली, आधार चालला राजाचा रथ. बऱ्याच गावात मी रामायण सांगतो. काही तात्विक लोक मला विचारते खरं असेल का हो. आधार रथ चालला म्हणजे काय, अरे ही तपश्चर्याची शक्ती. ज्या राजाने स्वतःची लंगोटी फिरून फेकली आणि सूर्याला सांगितलं तुझ्यावरची माझी लंगोटी ड्युटी करेल आज दिवसभर, ये जेवायला. आहे का तुमची ताकद कोणाची. त्याचा रथ आधार चालला आणि रात्रभर प्रवास करून सूर्य उदयाच्या समयाला स्वर्गाच्या भूमीवरती रथ दाखवला. गेल्यावर राजाने विचारलं रे कुठे इंद्र कुठे शिकला ते आला की लगेच धनुष्याला बाण लावला. समोर राक्षस सैन्य येऊन बसलो होतो. देवाचे सैन्य लपून बसले. पराजय होईल. गेल्या बरोबर खडा 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 बाण सोडायला सुरुवात केली. एका बाणाचे 1000 बाण तयार व्हायचे आणि 1000 राक्षस मारायचे. कोणाचं मुंडक कोणाचा हात कोणाचं पोट तुटायला. धडाधड पेट पडल्याबरोबर राक्षस सैन्य पळायला. त्यावेळामध्ये राक्षसांचा गुरु आला शुक्राचार्य.
राक्षसांचा गुरु शुक्राचार्य एवढंच माहिती असेल तुम्हाला. शुक्राचार्याची जन्मकथा अति विचित्र. शुक्राचार्य ब्राह्मणे, पण या सत्ताधारी लोकांनी त्याला त्रास दिला आणि तो राग गेला आणि यांच्या विरोधात सेपरेट पक्ष तयार केला आणि सगळे दुर्जन एकत्र जमले ना आणि यशाच्या नंतर कधीच काटा. कर्म धर्म संयोगाने शुक्राचार्य आला, त्याने बघितलं वा वा वा, देव लोक लपून बसले आणि हे मृत्यू लोकातलं एक आलं माझ्या पुढे टिकेल काय. शुक्राचार्याने पहिलं मंत्रविद्या चालू केली आणि धूम्रास्त्र सोडलं. सारा थोडंच थोडं. पण दशरथ कमी नव्हता. वशिष्ठाचा शिष्य याने वायू अस्त्र सोडलं, सगळा धूर पडावा. त्याने पर्वत अस्त्र टाकलं, वारा आलाय. दशरथाने वज्र अस्त्र टाकलं, पर्वत फोडला. आणि मग शुक्राचार्याच्या ध्यानात आलं, याला बी मंत्र येत राव. मग असा बाण काढला, त्याच्यावरती मंत्र स्थापन केला आणि त्या बाणाला शपथ घातली ब्रह्मविद्येची. आणि पहिले शक्ती लागू होत होते. आता तर तीनच म्हणते, देवा शपथ आणि अन्न शपथ. शुक्राचार्याचा जेव्हा बाण गेला, तो दशरथ राजाला भात्यातून बाण काढून मंत्र स्थापन करून बाण सोडेपर्यंत बाणा, आणि तो बाण लागला दशरथाच्या रथाच्या आखाला. कारण त्याला माहिती होतं ह्यो लढतो फक्त रथाच्याच बाणावर आणि तुम्ही ध्यानात ठेवायचं, आपला विरोधक कशाच्या बाणावर लढतोय, आपल्याला शिव्या देणारा कोणाच्या बाणावर देतोय, आधी त्या मुळावर धाव टाका. हात तुटल्याबरोबर पाठीमाग काही होतीच. पाठीमागचे शान लागते बरं, पुढचा किती शान असू द्या, घरचे काही अडपट असले, मेला आणू आणू तेल साडीतून कुत्रे पिठ खाते, मागचे शहाणे लागते. गाडी चालवणारा निसता शहाणा असून चालत. कर्म धर्म संयोगाने पटकन दोन फळ्या बाजूला केल्या, हात घातला आणि रथाचा आग पकडला. मग राजाने एका बाणामध्ये शुक्राचार्याचा रथ तोडला, दुसऱ्या बाणात त्याचं धनुष्य तोडलं, तिसऱ्या बाणात त्याची गदा तोडली. मग शुक्राचार्य जमिनीवर उभा राहिला. दोन्ही हात वर केले. सांगितलं, राजा, अरे धन्य तुझी माता पिता, धन्य तुझा गुरु आणि धन्य तुझा वंश. किती किंमत आहे वंशाला, ध्यानात ठेव. तुझा विजय झाला राजा. याला म्हणतात नीती. युद्ध संपलं, दोघांनी कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, पाठ थापटली शुक्राचार्याने. शाबास. शुक्राचार्य गेला आणि मग इंद्र आला. कौशकारे गरीबीने आली, चहा नाही घातला. आणि सगळं काम संपलं. मग इंद्र म्हणाला, चला माझ्या घरी. थोडा पाहुणचार. राजा मला नाही, माझ्या घरी यज्ञ होतोय, लोक वाट बघतात. काही हळूच म्हणली राजाच्या कानात, पावाय म्हणते तर चालत ना,
तुम्हाला कळलंच असं, तुम्ही लई वागळे माणसं. बाई तुझं ऐकावं. बळीला रथ इंद्राच्या दरबारा पुढे नेला. राजाने सांगितलं काही केलं उतर खाली. ती म्हणली तुम्ही उतरा खाली. आणि तो म्हणला मागच्या आधी उतरते का पुढची? तू उतर. ती म्हणजे तुम्ही उतर. तो म्हणला हिला कुठं न्यायच्यात लागली. राजानं उडी टाकली. काही उतरायला गेली कडकड रथ मारला. काय झालं? ते म्हणे ते तवाच त्याने हात थोडा मेपा काढा म्हणून तो मला विजय मिळाला. वा 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 वा, कुठं बी तुलाच न्यायचा ना. आणि तुम्ही सुद्धा उद्यापासून टाकते महाराज एकट्याला काही हो. वा वा वा, काय बोला. राजाने सांगितलं काय लागत ते मार. तिने सांगितलं मला 2 वर लागते. मला सांग. ते म्हणजे आताच नाही सांगायचं. मग ते टिपून फोडायला गरज पडल्यावर माग गेले. 2 मिनिटं इंद्राने त्यांचा आदर सत्कार केला. रथ तयार केला. रथात बसले आणि स्वर्ग लोकातून रथ खाली उभा. कर्म धर्म संयोगाने काही जनता होती ती बापरे आपल्यासारखी नव्हती. अजून यशीच्या द्वारापाशी अयोध्येचे लोक तेच काम करीत होते. तेच रघुपती राघव राजा स्वर्गातून येणारा रथ जमिनीवर उतरला आणि राजाने आपल्या यज्ञाला सुरुवात केली. थोडी शंका याच्यामध्ये निर्माण झाली. कारण हे रामायण आहे नादबाबांचं. याचे 400 अध्याय, 36,000 ओव्या आणि 7 कांडे. हे नादबाबा लिहित असताना नादबाबाला निश्चित माहिती होतं कलियुगामध्ये कसे लोक जन्माला येतील, माझ्या व्याख्यानावर सुद्धा शंका घेतील. आणि जर शंका निरसन नाही झालं
तर लोक ही वस्तू टाकून देतात. शंकेचं निरसन 2 वळीमध्ये केलेले त्यांनी. पण एक कंब नावाच्या ऋषीने एक रामायण लिहिलं. त्या कंब रामायणामध्ये एक सविस्तर कथा आली. आत्माराम मामा बी आले. सविस्तर तुम्हाला सांगतो तुम्हाला. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट. या भारताच्या पश्चिमेला, त्याला आज सिंध पंजाब म्हणतात, पंजाब, आणि त्याचा अर्धा भाग पाकिस्तानात. आपण म्हणायचं पूर्वी सिंध, पंजाब, गुजरात, मराठा. तर तो पंजाब जो आहे तो 5 नद्या त्या राज्यातून वाहतात. सतलज, रावी, चिनाब, आणखीन सिंधू. त्या सिंधू प्रांतामध्ये एक राजा होता. त्या राजाला शूरवीर होता, संपत्ती होती, सैन्य होत, पण फक्त पोटी पुत्र संतान नव्हतं. आणि सगळ्या राजाच्या कथा याच्या, यांना पोरच नाही. राजाने राणीने हिमालयामध्ये गेलेले एका साधूच्या नेतृत्वाखाली भगवान शंकराचं भजन केले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, राजानं राणीनं जंगलामध्ये तप केलं. तिथं पंक्ती नव्हत्या, असला मंडप नव्हता. बसायला नव्हतं, मला गादी आता. अरे झाडाचा पाला खाल्ला, फळ नाही मिळाले तर काळक्या कुडक्या कशा तरी खाऊ, पण देवाचं भजन सोडलं नाही. आणि ज्या वेळेला खडतर प्रसंग येईल तो तुमचा परीक्षेचा दिवस. आणि खरखर 12 वर्ष पूर्ण झाली. शेवटचा दिवस परीक्षेचा उजाडला आणि भगवान कैलासपती प्रगट झाले. बरोबर पार्वती माता पण. आणि विचारलं, राजा काय मनोकामना नाही सांगा, तुमच्या तपश्चर्येवरती आम्ही प्रसन्न. राजा मला काय नको बरं का, मला आता खरं सांगतो तुम्हाला, मला पैसे दे. शक्ती अंगात, युक्ती, भक्ती, ज्ञान बी, संपत्ती बी, पण फक्त संतती. भगवान शंकराने सांगितलं माझ्याकडे बघा. आणि बघितल्यावर त्याचं कपाळ पाहिलं बरं. तुमचे कपाळ सगळ्या कपाळावर लिहिले, मला कळत आहे, दिसत आहे, सांगत नाही. आणि हे प्रारब्ध आहे. आणि तुम्ही कोणत्या गावाला गेले ते सगळ्याचे हे काय घरी ठेवता येत नाही. महाराजाने भगवंताने बघितलं, सांगितलं, राजा तुझ्या प्रारब्धात पुत्र नाही आणि पदर मला दे.
देण्याचा अधिकार नाही, कारण त्यांची बी घटना आहे देवांची. ज्याने लिहिलं तसंच झालं पाहिजे. राजा म्हणला नसतो नसलं तर मग आता तुम्ही तरी काय करणार नसली. पण राणी म्हणली काय दिले बाई, यांना काही करता येतो म्हणते. बाजून घरी पोहोचून पाऊस आला रात्री. सकाळ पोत बंदच होईल आणि आज मी त्याची त्याला काही करता येत. त्याला एखादा पोरगा काय करा. पार्वतीबाई म्हणली भगवंताला तिची इच्छा आहे तर द्या काही ते म्हणजे तुला समजत काही नसल्यावर प्रारंभ कुठून द्या. मग ती म्हणली मी देऊ का. ते म्हणली ती आपल्या पदाराचं एक फळ होतं ते फळ राणीच्या ओटीत टाकलं आणि सांगितलं बाई हे फळ भक्षण करा, तुमच्या पोटी एक कन्या जन्म येईल. राणी म्हणली काय बाई 12 वर्ष तप केलं शेवटी पोरगीच का. म्हणजे तेव्हापासून लोकांना पोरीचा काटाच काय भांगडे पण असतो. पण बाई बोलले पार्वती माता बोलले बाई चंद्र सूर्य असेपर्यंत तिची कीर्ती जगात राहील. जा काय करता याची खरबुडी मरबुडी. घरी गेले फळ भक्षण केलं. 9 महिने 9 दिवसांनी सुंदर पैकी कन्या रत्न जन्माला. सांगू पोरीची कथा वा वा. अरे जशी 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 ढगातली चांदणी लाखा प्रकाश पडला. माता पित्यांचं हृदय खोलून गेलं. राजाच्या घरी मुलगी लहानची मोठी होऊ लागली आणि राजाने लाडा गोडाने मुलीचं नाव ठेवलं कै कै. भावार्थ रामायणात तिचं बालपणचं नाव शीतल आहे शीतल. पण हे कंब रामायणामधलं नाव आहे कै कै. राजाच्या दरबारात लहानची मोठी होऊ लागली. चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागली. पायात घुंगराची वाळी, पांढरा शुभ्र झगा, हातात हाडकाच्या बांगड्या. आले का हाडकाच्या बांगड्या पाहिल्या कोणा आता नाही राहिले. पांढऱ्या मण्याची माळवर झाबू बांधलेला, गोंद पावडर चंद्रासारखा चेहरा आणि पोरगी राजाच्या राजवाड्याच्या समोर मारायची आणि विचारायची काका कुठे जाता, जेवले का, तब्येत बरी आहे का, या ना. इतकी गोड बोलायची पोरगी आणि तिच्या बोलण्यात मोहित होऊन सगळे लोक सकाळी राजवाड्या पुढूनच जायचे. बालपणापासून लोक मोहित केली. रात्री सुद्धा एक मुलगी आली पण ती पुन्हा दिसली. माझा फोन लावला होता चार्जिंग नाही. कार्यक्रम संपल्याबरोबर ती आली म्हणली गुंडा मारा तुमचा फोन दा. एवढंच काय तुम्ही नंतर विचारणे गरजे. आणि खरं तर लहान लेकर खूप छान पण लेकर तसे पाहिजे रे भाऊ. हा नाही तर काही लेकराच्या आया एका गावाला कीर्तनाला टाळलो बाबासाहेब महाराज काय सांगला. अडवणच्या काळाला एका बाईला हाका मारली बाबाच्या हाक्या. म्हणून काय झालं उशीर होतो. ते म्हणजे काय आमचं चहा ठेवून जा. तर काय करा गाडी उभी केली. 100-150 फूट शेतात तिच्या वस्ती. रोडला गाडी पाय पाय गेलो तिथे गेलो खुर्चीवर बसलो. तिला एक पोरगा होता त्याचं नाव होतं स्वान्या. पण फक्त नाव होतं बरं तिथं नाही स्वान्या.
बाई म्हणली पोराला बाबा आहे, सोन्या बाबांच्या पाणी दे पाणी दे. सोन्याचे मनगट ढवळे बरा. मी पाहिलं म्हणलं बाई सकाळीच पाणी नको, सोन्याला काही दम आहे का? घेतला तांड्यात इतका घातला माठा आणला भरून आणि दिला मायापूर. मी नको बाई पाणी. ती म्हणली त्या बाबा तेवढंच लोईंना वश केली. काय पाहतो तशी नव्हती काही सुंदर होते, पण जैशी प्रारब्धाची उभारी अगोदर बोललो तैशीच बुद्धी उपजे शिरली. तोच नेम घडे निर्धारी संशय नाही. आवाज चांगला आहे तुला? जास्त जास्त आवाज वाटत नाही. त्या राजाच्या नगरीमध्ये एक साधू मुक्कामाला. साधूने गावामध्ये भिक्षा मागितली, जेवण केलं आणि रस्त्यावर गल्लीत रस्त्यावर आथरून टाकलं. बाबा झोपले. रात्री राजा गस्त घालायला निघाला. संगंजा राजाचं नाव तो म्हणा. तो राजा गस्त घालायला निघाला तर रस्त्यावर कोण झोपला? तर बोले फकीर आहे. फकीर म्हणजे भीक मागणारा नाही, फकीर म्हणजे भिकारला नाही. अरे जिसको नहीं फकीर उसको कहते फकीर. तुम्ही सगळे बसले पण तुम्हाला फिकिरी, मला फिकिरी, सगळ्याला फिकिरी. बाबाने सांगितलं फकीरी, राजाने सांगितलं मोठी धर्मशाळा आत्ता बनवली, तुम्ही रस्त्यावर लावा. बाबाने सांगितलं धर्मशाळेत जाऊन आलो, पण राजाचं लक्ष नाही. गुडघ्या का केरे त्याच्यात आणि तिथं डुकर झोपले. डुकर त्याच्यापेक्षा रस्त्यावर चाल. राजा म्हणला माझ्या नगरीत साधूंची अवस्था, मग काय जीवन माझं. आणि सांगतो तुम्हाला एकदा, ज्या राजाने साधूचा सन्मान केला तेवढ्या राजांची कीर्ती, त्याला पुण्य श्लोक राजा म्हणतात. आणि त्या सगळ्या पुण्य श्लोक राजांची कथा सगळ्या पुराणामध्ये पैकी बऱ्याच लोकांची कथा मी तुम्हाला सांगणार. राजाने सांगितलं माझ्या दरबारात चालावं. ते म्हणले नको, मी संन्यासी कोणाच्या घरी जाऊ नये, संन्याशाने ग्रस्तीच्या घरी जाऊ नये, गेला तरी एका दिवसापेक्षा जास्त राहू नये, राहिला तो बिघडल्याशिवाय राहत नाही. शास्त्र नुसता नारद फिरायला गेला, फिरायला द्वारकेत कृष्णाच्या बायकाच्या गल्लीला. किती 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 गोळ झाला बाबा, निष्ठा फिरायला. पण राजाने स्वतः फिरायला गुंडाळलं, महाराजाला घरी नेलं. रंग महालामध्ये सुंदर पैकी बिछाना. बाबाला कळालं स्वर्गात एका पाता म्हणून कुठं थंड हवा. सांगितलं महाराज जवळ झोपायचं तवर झोपा, जेव्हा उठायचं तेव्हा उठा, आंघोळ करा, देवपूजा करा, जेवण करा, जवळ राहायचं तवर राहा, यो मान तुमचाच. महाराज आपले झोपले. अशी शांत झोप लागली. वा 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 वा. झोप म्हणजे एक समाधी आहे. नीट ऐका. आद्य जगत गुरु शंकराचार्याने सांगितलं जवळ 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 झोप ही समाधीचे पण आज्ञानातली एवढंच. मस्त झोप झाली. सकाळी स्नान केलं, देवपूजा केली, नाश्ता केला. बाबांनी विचार केला
दररोज एकदा गेलेच कोणाचं कसन कावा मिळत कावा आहे आणि राम म्हणते तर काय जायचं रायला बाबा राहिल्या बरोबर बाबाचा नित्यक्रम चालू झाला. छोटीशी मुलगी कैकई नावाची मुलगी छम 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 यायची बाबा जवळ बसायची. बाबा बाहेर गेले तर चॉकलेट आणायचे बर आणि गेल्यानंतर तिला परत बाबा आले का पळत होती. बाबाच्या मांडीवर बसायचे. बाबा म्हणायचे मन रामकृष्ण मन हळूहळू तिला शिकाय. बाबाची मुलीची चांगली गट्टी पडली मैत्री ओळख घनिष्ठ. मुलीच्या बाबाच्या मांडीवर मुलगी झोपायची. बाबाला मोठा आनंद वाटायचा. पण जैशी प्रारब्धाची उभारी आईशीच बुद्धी उपजे शरीर. बाबा एक दिवस ध्यानस्थ बसले. आधीच मुलगी पळत होता बाई. बाबा तो बसले बसले झोपले. लेकरं काय कळत बाबा 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 बोलत. तिच्या हातात होती काजळाची डबी. तिनं असं काजळ काढलं आणि बाबाच्या कपाळाला अजून एकदा घेतलं निवडून एकदा निवडून या उजून घेतलं निवडून एकदा निवडून एकदा निवडून या आणि उजून घेतलं खेळता खेळता गेली. लेकराच्या मनात पाप नाही बर गेली. घरामध्ये गेली. थोड्या वेळाने बापाचं समाधी उत्थान झालं. आणि छम 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 बाबा म्हणले या या या. बाबाच्या मांडीवर बसली. सांगितलं बाबा मी तुमच्या तोंडाला कळलं. बाबा म्हणे का पैसे असं म्हणा जाऊ नये मन रामकृष्ण. ते म्हणे नाही मी तुमच्या तोंडाला काळ लावलंय का कसं म्हणणं मन इथं इथं. मुलीला वाटलं बापाला काय भाषा खाला. मुलगी पळत गेली ना आरसा घेऊन आली आणि असा आरसा बाबा म्हणला काय भूत भूत सुद्धा आश्चर्य नसते. राग आला बाबाला. काय ते माझ्या तोंडाला काळ लावलं. चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या तोंडाला काळ लागलं. तिला शाप. लेकराला काय कळतंय शापन बाप. शाप दिला तरी बसली मांडीवर. बाबा चॉकलेट द्या ना. बाबाने विचार केला आला या बाळाची चूक नाही चूक माझी. अरे माझी जागा मंदिरात आणि मी बसलो महालात. ही तर चूक आहे मोठी. मग लगेच बिराड निघाला बाबा. चला चला हिला राहायचंच नाही. चला सगळे चला. सगळं बिराड पाठीवर टाकलं आणि राग निघाला. राग निघाला. बाबा रस्त्याने चालला. मुलीला काही कळलं